जनता की बात जनता के साथ। दिनांक 28/5/2026 रोजी आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ त्यांना गुप्त बातमीदाराने खबर दिली की एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ एन गाडी क्रमांक MH15JS 4597 हिच्यात काही इसम MD मॅप्ड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी शिवशक्ती पेट्रोल पंप ओढागाव येथे येणार आहेत। सदर माहिती लागलीच उमेश पाटील यांना कळवले असता त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख पंचवटी विभाग यांच्याकडून खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून पोलिसांनी खासगी व शासकीय वाहनाने सदर बातमीची खात्री करण्यासाठी रवाना झाले असता बातमीदार यांनी दिलेल्या वर्णनाची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ सदर वाहन जवळ असताना संशयित इसमांना पोलिसांची चावल लागताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी खासगी शासकीय वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू करून रात्री 3 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर हायवेहून नाशिकच्या दिशेने जात असताना माणसांगवी टोलनाक्याच्या अलीकडे ब्रिजच्या डाव्या बाजूस अडवली। संशयित इसम पडून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने वाहनासह ताब्यात घेऊन त्यांचे नाव सुदाम मुरलीधर सोनवणे, नाशिक विशाल दत्तात्रय शिंदे, निफाड नाशिक विवेक नवनाथ खालकर, भेंडाळी जिल्हा नाशिक असल्याचे सांगितले। सदर संशयित इसमांची व संशयित वाहनाची झडती घेतली असता स्कॉर्पिओ वाहनाच्या ड्राईव्हमध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीत 6.5 ग्रॅम MD मॅप्ड्रॉन मिळून आला। त्यावरून आडगाव पोलीस ठाणे येथे 29/5/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। जनता की बात जनता के साथ।